7 लाख लोक आहेत महानगरपालिकेच्या एरियामध्ये. प्रशासकांनी ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आम्हाला पाणी पोहोचवायला पाहिजे. का आमच्या साहेबांनी बंटी साहेबांना क्रेडिट मिळू नये म्हणून तुम्ही बारगळवलं हे? फक्त बंटी पाटलांना त्याचं क्रेडिट न मिळावं म्हणून कोल्हापूरच्या एवढ्या 7-8 लोकसंख्येला 7-8 लाख लोकसंख्येला न्याय न मिळवून देणे हे महायुतीचं कसलं राजकारण? त्यांनीच पाणी इथंपर्यंत आणलेलं आहे. याच्यामध्ये आणताना त्यांना थोडा त्रास झाला आणि तो त्रास कोणी दिला हे तुम्ही जाणकार लोकांनी जाणावे. ज्या वेळेला कोल्हापुरात पाणी आलं, बंटी साहेबांचे अश्रू अख्ख्या कोल्हापूरनं बघितलेले आहेत. पण लगेच दुसऱ्या दिवशी वायरी कापण्याचं काम, आता ते काम कुणी केलं असेल? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्हाला माहिती आहे की मी गेले कित्येक तास कोल्हापुरातून फिरतो आहे आणि माझा मुद्दा एकच आहे, थेट पाईपलाईन योजनेबद्दल लोकांना काय वाटतं. इथे एक ताई आहेत, प्रभाग क्रमांक 10मध्ये मी आहे, शिवाजी पेठेमध्ये. या ताईंना मला विचारायचं आहे, ताई थेट पाईपलाईन योजनेबद्दलचं जे काही राजकारण सध्या चाललेलं आहे ते तुम्ही बघताय आणि बंटी पाटलांच्यावर थेट आरोप होत आहेत की त्यांनी ही योजना बारगळवली किंवा नीटपणे त्याची अंमलबजावणी केली नाही आणि कोल्हापूरकरांना पाणी मिळालं नाही. तुम्हाला काय वाटते? तुम्ही बोला याबद्दल. नाही, साहेबांनी त्यांचं काम जे होतं ते केलेलंच आहे. काळमावाडी धरणामधून जे पाणी आणायचं होतं पुईकडेपर्यंत 40 किलोमीटरची पाईपलाईन टाकून आणणं, तिथल्या लोकांच्या परवानग्या घेणं, या सगळ्या गोष्टी करणं सोपं काम नाही आहे. साहेबांच्या प्रेमाखातर, साहेबांचं काम बघून लोकांनी ती मदत करून साहेबांनी पाणी आणले की पुईकडीपर्यंत. तिथनं पुढं का पाणी कोण पोचवायचं होतं? महानगरपालिकेनं. एकतर 10 वर्ष झालं निवडणुका नाहीत. पहिले 5 वर्ष जी होती त्या लोकांनी ह्या सगळ्या योजना बारगळवल्याच आहेत आणि आता गेली 5 वर्ष झालं आपण बघतोय 2022 पासून जवळपास प्रशासकाचं राज्य आहे. आता महानगरपालिकेत पाणी पोचवायचं आहे तर महानगरपालिकेच्या लोकांनी बघायला पाहिजे ना. आता नगरसेवक नाहीत, मग काम कोणाचं? प्रशासकांचं. त्यांनी करायला पाहिजे ना हे सगळं. तिथपर्यंत माणसं गेली, आम्हाला उडूची उत्तरं तुमच्या साहेबांना विचारा जावं की बंटी साहेब करत नाहीत. तुम्ही याची चौकशी केली होती? हो हो, मग नक्की केली होती. आम्ही प्रभागातल्या महिलांना घेऊन आम्ही गेलो होतो तिथपर्यंत. आम्हाला काही याबद्दल उडवाउडवीची उत्तरं मिळाली. 7 लाख लोक आहेत महानगरपालिकेच्या एरियामध्ये. प्रशासकांनी ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आम्हाला पाणी पोहोचवायला पाहिजे. का आमच्या साहेबांनी बंटी साहेबांना क्रेडिट मिळू नये म्हणून तुम्ही बारगळवलं हे? तुम्हाला असं स्पष्ट म्हणायचं की बंटी पाटलांना साहेब मुद्दामून हे केलंय. त्यांचं जे काम होतं, अहो उद्घाटनाचं सुद्धा राजकारण किती झालं बघितलं नाही तुम्ही? उद्घाटनावर राजकारण हे सगळं डोळसपणे बघत होतात. अहो शिक्षित उमेदवार आहे आम्ही. मतदार शिक्षक आहेत. प्रभागाच्या प्रश्नांविषयी आम्ही वेळोवेळी आवाज उठवतोच की. मुळात पाणी प्रश्न महिलांच्या जास्त जिव्हाळ्याचा. आम्हाला सगळे वेटीस धरले, मग कसं करायचं? प्रशासक आणि हे सगळं कुणामुळे? प्रशासक कुणाचं आहे आता? सरकार ज्यांचं त्यांचं प्रशासक ना. मी तुम्हाला एक मध्ये थांबून एक प्रश्न विचारेन की थेट पाईपलाईन योजनेमध्ये पाईपलाईन टाकताना ती दिरंगाई झाली त्याची, असा सुद्धा आरोप विरोधकांच्याकडनं झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? आता दिरंगाईसाठी किती मुद्दे असतात आणि किती बाबी गोष्टी असतात ते माहिती आहे तुम्हाला. अहो सध्या रस्त्यात गटर खोदायची झाली तर त्याला 10 परमिशन लागतात, सगळ्यांचं हे करायला लागते. एवढी मोठी 40 किलोमीटर पाईपलाईन टाकायची, थोडा तरी त्याला वेळ जाणारच ना. मुद्दामून का करतील? आणि साहेबांनी एवढं काम केलंय, आम्हाला पाणी मिळू नये म्हणून ते मुद्दामून उशीर करतील असं वाटतंय तुम्हाला? पण त्यांनी असाही आरोप केला की काही ठिकाणी ट्रान्समीटर जाळणे वगैरे, नट बोल्ट हे करणं, हेही आरोप झालेले आहेत आणि त्याच्या सुद्धा FIR असं ते म्हणतायत. तुम्हाला पटतंय का हे? साहेब आता हे मुद्दामून सगळं कसं आहे माहिती आहे का? चांगल्या कामाला खोडा घालणारी 10 जण असतात. जर क्रेडिट मिळूच नाही असं वाटत असेल तर हे करणारे कोण असतील? आता सुज्ञ आहेत लोक, कुणी केलं असेल, काय केलं असेल. मुद्दामून केलं गेलं असणारच आहे ना हे सगळं. अहो आम्हाला 8 दिवसांनी एकदा पाणी येत होतं. साहेबांनी थेट पाईपलाईन इथपर्यंत आणली की महिलांना वनवन करायला लागू नये. आता पाईपला आम्हाला रोज पाणी मिळतंय, तरी पण त्या प्रयत्नांतर त्या सगळ्यांवर मात करून साहेबांनी आम्हाला, बंटी साहेबांनी आम्हाला इथं पाणी पोहोचवले. आता एक प्रश्न आमचा पाण्याचा सुटलाय. आता पुढचं जर आम्हाला पाण्याचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा काय करायचे असतील तर हे बंटी साहेबांना, आता निवडणुका लागल्यातच. आता अण्णासाहेबांना तुम्ही विचारताय म्हणून सांगते, निवडणुका लागल्यात. आपले काँग्रेसचे उमेदवार जर असतील सगळे, बंटी साहेबांचं जर काँग्रेसच्या समर्थक, मग कारण का माहितीये का? जर काम करायचं असेल, युतीचं समर्थक व्हायला जर आम्हाला 10 वर्ष पाणीच त्यांनी दिलेलं नाही तर आम्ही का समर्थन करू त्याचा? आमचा मेन प्रश्न त्यांनी बारगळवला. हो, दूषित पाणी, आरोग्याचे प्रश्न, पाण्या प्रश्न, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं मला असं वाटतंय की आता निवडणुका आल्या तर आपण काँग्रेसच्या उमेदवारांना देऊया निवडून, म्हणजे कमीत कमी उरलेली कामं तर लागतील सगळी मार्गी. किती अभ्यासू मत मांडलेलं आहे बघा. मला सगळ्या ज्या म्हणजे काही माता भगिनी ज्या काही ऐकतायत, ताई ऐकतायत, त्या सगळ्या ताईंना मला सांगायचं आहे की एखाद्या प्रश्नाची जाण असणं म्हणजे नेमकं काय असतं.
मी त्यांचं ऐकत होतो, त्या अत्यंत त्वेषानं बोलत होत्या, विद्रोहानं बोलत होत्या, कारण हा विद्रोह मनातला आहे. पाण्याचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा असतो आणि महिलांचा तर तो अत्यंत जिव्हाळ्याचाच प्रश्न असतो आणि त्यामुळं आपल्याला जिव्हाळ्याच्या असणाऱ्या प्रश्नांची जाण आपल्याला असणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास असणं आपल्याला गरजेचं असतं. डोळसपणे आपण समाजाकडं भोवतालाकडं बघायचं असतं, ते त्यांनी बघितलं. ताई, मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही ही प्रतिक्रिया दिलीत. मी पुढं जाणार आहे आणि मी पुढंसुद्धा काही ताई आहेत तिथं, त्यांनाही विचारणार आहे की नेमकं काय वाटतं त्यांना थेट पाईपलाईन योजनेबद्दल, बंटी पाटलांवर झालेल्या आरोपांबद्दल. थेट पाईपलाईन योजनेवर सध्या राजकारण पेटलेलं आहे. कोल्हापूरचं महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या आरोपांच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे नेते बंटी पाटील आहेत. विरोधकांनी त्यांना सांगितलं, म्हणजे विरोधकांनी असे आरोप केलेले आहेत की ही योजना, थेट पाईपलाईन योजना ही बारगळलेली आहे आणि त्याच्यामुळे कोल्हापूरकरांचं नुकसान झालेलं असं त्यांचं मत आहे. बंटी पाटलांनी याच्यावर प्रतिक्रिया पण दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून? मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून एक नागरिक म्हणून, सामान्य व्यक्ती म्हणून बोलतो आहे की काँग्रेस पक्षाचे नेते माननीय बंटी पाटील साहेबांनी जी थेट पाईपलाईन योजना काळमवाडी टू चंबुगडी आणली, त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी यश कोल्हापूरला मिळवून दिलं. काँग्रेसची सत्ता केंद्र सरकारमध्ये आणि महाराष्ट्र शासनामध्ये असताना किंवा महाराष्ट्र दरबारी असताना त्यांनी भरपूर निधी त्यासाठी उपलब्ध केला आणि त्यांनी ती योजना पूर्णपणे 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण काही राजकीय विरोधकांनी ती हाणून कशी पाडता येईल ह्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं. त्यामध्ये पहिली गोष्ट बघितली तर बंटी पाटील साहेबांनी चंबुगडीपर्यंत पाईपलाईन आणून ठेवली, खरं त्यामध्ये त्यांना यश कसं मिळालं नसलं पाहिजे ह्यावर लई लोकांनी टार्गेट केलं. म्हणजे कुरकुडा जसं थेट पाईपलाईन चंबुगडीपर्यंत आणली, त्यामध्ये काही लोकांनी ते वॉल नष्ट करायचा प्रयत्न केला, ती पाईप कट करण्याचा प्रयत्न केला, त्याचे प्रेशर वॉल होते ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा बंटी पाटील साहेबांनी गुन्हा नोंद केला आहे काही लोकांच्या विरोधात. मग हे जर बघितलं तर फक्त बंटी पाटलांना त्याचं क्रेडिट न मिळावं म्हणून कोल्हापूरच्या एवढ्या 7-8 लोकसंख्येला 7-8 लाख लोकसंख्येला न्याय न मिळवून देणे हे महायुतीचं कसलं राजकारण. जर आपण बघितलं तर बंटी पाटलांनी परवा जे काही प्रेस कॉन्फरन्समध्ये आरोप केले ते तुम्हाला मान्य आहे? हो, 100% मान्य आहेत. कारण की त्यांनी फक्त आरोप केले नाहीत तर पुराव्यानेही आरोप केले. त्यांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये जे FIR नोंदवली होती, त्या FIR नोंदवलेली कॉपीसुद्धा त्यांनी लोकांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती स्क्रीनद्वारे दाखवली. मग त्यात इस्पुर्ली पोलीस डिव्हिजनमध्ये एवढं होऊनसुद्धा त्या लोकांविरोधात कारवाई का झाली नाही? तर जे आत्ताचं सरकार आहे महायुतीचं, जे महाराष्ट्र सरकार दरबारी काम करतं आहे, त्यांचे अधिकारी पण त्यांचेच, सगळं शासन पण त्यांचंच, ह्या पद्धतीनं दडपशाहीचं राजकारण सध्या. मी परवा एक प्रश्न विचारा आणि तुम्ही अत्यंत अभ्यासू बोलताय. बंटी पाटलांनी असं सांगितलं की प्रशासकांनी कडे कारभार होता हा, या पाईपलाईनचं सगळं अंतर्गत दुरुस्ती करणं किंवा नवीन पाईपलाईन जर टाकायची असेल तर ते टाकणं, त्याचं कॉन्टॅक्ट त्यांनी सांगितलं की सुरेश खाडेंच्या पुतण्याकडे आहे, जे BJPचे आमदार आहेत मिरजचे. हा आरोप त्यांनी थेट केलेला आहे. तुम्हाला मान्य आहे का आरोप? हो, नक्की. कारण का तर आपण बघितलं गेला तर चंबुगडीपर्यंत पाणी आणण्याचं काम हे बंटी साहेबांनी स्वतःच्या ताकदीनिशी आणि पूर्ण नगरसेवकांनिशी काँग्रेस सरकारच्या दरबारी ते चांगल्या पद्धतीनं मांडलं, ती यशस्वी केली. पण तिथून पुढे चंबुगडी ते पूर्ण कोल्हापूर शहर ह्यामध्ये पाईपलाईन टाकून ते पाणी पोचवण्याचं काम महानगरपालिकेचं. मग महानगरपालिकेवर आत्ता प्रशासकाची सत्ता. प्रशासक म्हणजे कोण? जे आत्ता सत्ताधारी पक्ष आहे महाराष्ट्र सरकारमध्ये, त्या सत्ताधारी पक्षाचं तिथं नेतृत्व. मग त्या नेतृत्वानं हे पाणी आणण्याचं काम घरोघरी करण्याचं काम होतं. मग प्रशासकाला सांगून त्याची वेळोवेळी अंमलबजावणी करून त्याला योग्य तो फंड पुरवून ते काम करून घेणे हे त्या प्रशासकाचं काम होतं. खरं त्या प्रशासक पण त्या कामासाठी पात्र ठरला नाही. कारण की का तर महायुतीचा दबाव, बंटी पाटील साहेबांना कात्रीत धरण्याचं षडयंत्र. ह्यासाठी प्रशासक हा ज्याची सत्ता त्याचं प्रशासक म्हणजे महायुती असं म्हणायचं. महायुती, हा, म्हणजे ज्याची सत्ता त्याचं प्रभुत्व त्या प्रशासकावर. मग त्या प्रशासकानं योग्य ती कारवाई ह्या लोकांच्या विरोधात महानगरपालिकेतर्फे करणे योग्य होतं, खरं ती कुठं झाली नाही. आणि ज्या जुन्या पाईपलाईन आहेत, जी काळमवाडीपासून जे चंबुगडीपर्यंत जेवढ्या प्रेशरनं पाणी येते ते महानगरपालिकेनं घरोघरी पोचवण्याचं काम जे होतं, त्यामध्ये ज्या जुन्या सडलेल्या पाईपलाईन आहेत त्या फुटल्या गेल्या. त्याचं काम ह्यांनी आधीच ते योग्य पद्धतीनं करणं गरजेचं होतं. कारण त्या पाईपलाईन अंतर्गत ज्या
शहरातल्या पाईपलाईन आहेत ते त्यांनी बदलल्या नाहीत, त्यामुळे ते प्रेशर त्या पाईपलाईनना सहन झालं नाही, त्या फुटल्या, त्या खराब झाल्या. आज माझ्याच ह्या अभ्यासिकेमधलं जे माझे इथं स्पर्धा परीक्षा विषयक स्टडी सेंटर आहे, तिथं दुसऱ्या मजल्यावरची टाकी कधीही मोटर लावल्याशिवाय भरत नव्हती. ती आज विदाऊट मोटर न लावता किंवा मोटरची आवश्यक गरज न भासता ती तिसऱ्या मजल्यावरची टाकी भरते. याचं कारण काय, तर काळमवाडीमधून आणलेल्या पाईपचं प्रेशर किंवा थेट पाईपलाईनचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरनं ते पाणी ऑटोमॅटिक तिसऱ्या मजल्यावर सुद्धा चढू शकते. खरं त्यासाठी ज्या पाईपी फोडणे किंवा प्रेशर वॉल्व खराब करणे हे जे षडयंत्र थांबलं तर योग्य पद्धतीनं शहराला थेट पाईपलाईनचा पुरवठा होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि बंटी साहेबांचं सुद्धा आणि काँग्रेस महाविकास आघाडीचं पूर्ण मग त्यामध्ये उभाटा गट असेल, उद्धव ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, ह्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जे कोल्हापूरसाठी काम केलं त्यासाठी मी त्यांचं धन्यवाद मानतो. काय वाटतं मित्रा तुला, थेट पाईपलाईन योजना आता जे काही राजकारण सध्या सुरू आहे थेट पाईपलाईन योजनेवरून बंटी पाटलांना टार्गेट केलं जातं की त्यांनी ती नीट राबवली नाही, विरोधकांचे सुद्धा काही मुद्दे आहेत, काय वाटतं तुला, तू कसं बघतोस या सगळ्याकडे? तसं बघायला गेलं तर थेट पाईपलाईन योजना ही अतिशय उत्तम केलेली आहे बंटी पाटील साहेबांनी. बरोबर. कारण कोल्हापूर हे धरणातून पाणी आणणं ही साधी गोष्ट नाही. बरोबर. ती बंटी पाटील साहेबांनी अतिशय उत्तमरित्या पूर्ण केलेली आहे. त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप पण घेतलेला, जसे ते आता काम चालू असताना पण त्यांनी नटबोल्ट त्यानं पळवले, चोरी केली, काही जाळपोळ केली. मग त्याच्यावर त्यांना गुन्हा दाखल झाला आहे, पण त्याची अजून काय पूर्तता निघली नाही, कारवाई काय झाली नाही. पण ते एक मुद्दा झाला. बरं, दुसरी गोष्ट पाईपलाईनमुळे लोकांना पण फायदा झाला आहे. बरोबर. सध्या पाणी येतं का तुमच्याकडे? हो, पाणी येतं. पाण्याची आता कमतरताच भासत नाही कोणाला. पाणीच पाणी झाले. असं झाले. कोल्हापूरकर थोडक्यात खुश आहेत का? काय खुश आहे. होय. आता जरी मे महिन्यात 1 दिवस आड पाणी होतं ते पण आता पुरेपूर पाणी म्हणजे दिवसातून जास्त वेळ तरी पाणीच असतं. आता पाणी असतं. हो. फक्त बंटी पाटील साहेबांमुळे शक्य झाले. हां. आणि महाविकास आघाडीची आता जी कामं चालू आहेत ती अतिशय उत्तमरित्या करत आहेत. आता त्यांची म्हणजे मला तरी वाटते असं महाविकास आघाडी सत्तेमध्ये यावी. अशा या काही कामांमुळे योजनांमुळे फायदा होईल असं वाटतं? होय. महाविकास आघाडीलाच माझं मतदान. तुम्हाला काय वाटतंय, थेट पाईपलाईन योजनेचं पाणी आलंय का कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठेत? आलंय. आणि बंटी पाटलांनी थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापुरात आणल्यामुळं आमचं सगळं मतदान वगैरे ते बंटी पाटलांनाच येणार. तुम्ही बंटी पाटलांना क्रेडिट देता या सगळ्यात? हो. त्यांनीच आणले, त्यामुळे सगळ्यांना पाणी मिळाले. नक्की मिळाले पाणी? हो. घरोघरी सगळ्यांना मिळाले. अच्छा, म्हणजे थेट पाईपलाईन योजना ही सक्सेस झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, झाले. कारण की सगळ्यांना पाणी आहे, म्हणून आम्ही बंटी पाटलांनाच मतदान 15 तारखेला. काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही मत हो, देणार? देणार. ताई, थेट पाईपलाईन योजनेचं आता सध्या राजकारण सुरू आहे, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, महिला म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? काळमावाडीतून पुईकडीपर्यंत 40 किलोमीटर पाण्याची योजना आणताना काही लोकांनी बरेचसे त्रास दिले. नटबोल्ट चोरीला जाणे, ट्रान्समीटर जाळण्याचा प्रयत्न केला. ही जी कटकारस्थानं करणारी लोक आहेत, मी काय त्यांचं नाव घेत नाही, हे तुम्ही सुज्ञ लोक आहात, तुम्ही जाणू शकता. पण बंटी पाटील साहेबांनी अशा परिस्थितीत सुद्धा पाईपलाईन थेट लोकांपर्यंत पोहोचवली, पाण्याचा प्रश्न संपवून टाकला. त्यामुळे आम्ही 15 तारखेला बंटी पाटलांनाच मतदान करणार आहे. कारण त्यांनी सर्व स्त्रियांचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे. घरोघरी पाण्याची त्यांनी सोय केलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पाण्याचा प्रश्न बंटी पाटलांनी सोडवलेला आहे? हो. त्यांनीच पाणी इथंपर्यंत आणलेलं आहे. याच्यामध्ये आणताना त्यांना थोडा त्रास झाला, आणि तो त्रास कुणी दिला हे तुम्ही जाणकार लोकांनी जाणावे. आणि बंटी पाटील साहेबांनी घरोघरी महिलांना पाणी आणण्याचा अत्यंत पुण्याचं काम केलेलं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाणी दान करणे असं आपण समजतो, आणि काही लोकांनी हे पाणी देणं हे पुण्याचं काम केलेलं आहे बंटी साहेबांनी, आणि ते अडवण्याचा प्रयत्न हे काही पापी लोकांनी केलेला आहे. तेव्हा मी सर्व क्रेडिट बंटी साहेबांना देते. बंटी साहेबांनाच मी येत्या 15 तारखेला मतदान करणार आहे. आणि तुम्ही पण सर्व महिला नागरिकांनी सर्व आवाहन करताय? हो, मी बिंदास आवाहन करते. कारण पाणी हा
अक्षरशः जीवनासाठी आपल्याला किती उपयुक्त असताना हे बंटी साहेबांनी जाणलेलं आहे आणि घरोघरी दररोज पाण्याची त्यांनी सोय केलेली आहे. त्यामुळं बंटी साहेबांना मी हॅट्सऑफ करते. त्यांनी महिलांना अक्षरशः तळागाळात जाऊन त्यांनी पाण्याचा जो प्रश्न आहे तो जाणीवपूर्वक सोडवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी जी काही अडथळे आणलीत ती त्यांनी झुगारून अत्यंत धाडसानं ही कृतिशील कामं केलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच वोटिंग करणार. अतिशय स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे मतं मांडतायत महिला इथं सगळ्या. ताई मगाशी एक ताई बोलल्या, आताही या बोलल्या, खूप व्यक्त होत आहेत, अभिव्यक्त होत आहेत या प्रश्नावर. मला बऱ्याच ठिकाणी वाटत होतं की महिला व्यक्त होतील की नाही, महिलांना या थेट पाईपलाईन योजनेची माहिती आहे की नाही, त्यांना हा सगळा आराखडा माहिती आहे की नाही, मला असं वाटत होतं. परंतु खरंच महिलांनी सुद्धा या प्रश्नाकडे अत्यंत डोळसपणे बघितलेलं आहे. मी पुढं जाणार आहे, पुढं मी लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे, त्यांना काय वाटतं, कारण हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या राजकारणामध्ये. मी पुढे जाणार आहे, तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. थेट पाईपलाईन योजनेबद्दल जे काही सध्या गैरसमज आहे त्याच्यावरून राजकारण पेटलेलं आहे, याबद्दलची नागरिकांना वाटणाऱ्या प्रतिक्रिया आम्ही घेतो आहे. मी तुमच्यापर्यंत त्या पोहोचवतो आहे डिजिटल कोल्हापूरच्या माध्यमातून. इथे एक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना नेमकं काय वाटते, थेट पाईपलाईन सक्सेस झाली की नाही झाली. नमस्कार. थेट पाईपलाईन योजना सक्सेस झालेली आहे. विरोधक राजकारण करतच असतात, त्यांना कुणीकडनं तरी का नाही विरोधकांना माफं काढायचे त्यांचा उद्योगच आहे. आणि बंटी पाटलांनी खरोखर चांगलं काम केले. या कोल्हापूरच्या जनतेला पाणी पाजलेलं आहे त्याने, त्याचा आशीर्वाद पाण्याला खूप मोठा असतो. मला सांगा, विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की ही योजना बारगळलेली आहे आणि बंटी पाटील त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? चुकीचं आहे. पाणी येते ना आम्हाला पाणी येते, मला मिळते पाणी. आम्हाला पाणी मिळते, मग बारगळी कशी मला सांगा. 10 तोंडानं माणसं बोलत असतात. नक्कीच, म्हणजे तुमच्या दृष्टीने ती सक्सेस झाली. सक्सेस झाली. प्रभाग क्रमांक 10मध्ये मी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी सकाळपासून थेट पाईपलाईन योजनेच्या जे काही आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, त्याच्यावर मी बोलतोय. नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडनं घेतो. इथे एक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. थेट पाईपलाईन योजनेच्या अनुषंगानं थेट पाईपलाईन योजना मध्यवर्ती आणून कोल्हापूरमध्ये सध्या महानगरपालिकेचं राजकारण तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत आणि विरोधकांकडून आरोप होताना इथं बंटी पाटलांना मध्यवर्ती ठेवलं जातं आहे. तुम्हाला काय वाटते, थेट पाईपलाईन योजना सक्सेस झाली का? तुम्ही कसं बघता याकडे? आता एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे थेट पाईपलाईन जी योजना होती ती काँग्रेसच्या काळामध्ये झाली. काँग्रेसच्या काळामधून थेट पाईपलाईन आपला पुईकडीक जो वॉटर डिस्ट्रीब्युशन पंप आहे तिथंपर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली होती. परंतु तिथून पुढं जो काही काम होतं ते महानगरपालिकेचं होतं किंवा प्रशासकांचं होतं, त्यात जी आत्तापर्यंत दिरंगाई झाली आणि त्याच्यामुळंच लोकांना वेठी धरण्यात आलं आणि लवकर पाणी पुरवठा किंवा मिळाला नाही. का दिरंगाई झाली तुम्हाला असं वाटतं? काही आता कारणं असतील. ऐकण्यात आले होतं की तिथं काही मुद्दाम पाईपलाईन चोकअप केल्या गेल्या, काही पळवापळवी झाली, अशा काही गोष्टी घडल्या. तर एकंदरीत या आघाडी आणि युतीच्या राजकारणात जनता पिळी जाऊ नये आणि लोकांना चांगल्या पद्धतीनं पाणी मिळावं हाच उद्देश आहे. म्हणजे जुन्या काँग्रेसनं जर ती इम्प्लिमेंट योजना केली असेल तर आत्ताची जे सरकार असेल किंवा प्रशासन आहे त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी इथून पुढं जो काही त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ते चांगल्या पद्धतीने करणे ही नवीन सरकारची जबाबदारी आहे. आता काय झालं आहे, विरोधकांनी असा आरोप केला की वॉटर डिस्ट्रीब्युशन हे प्रॉपर झालेलं नाही आहे आणि त्याच्यावर बंटी पाटलांनी असं उत्तर दिलं होतं की ती वॉटर डिस्ट्रीब्युशनची जी जबाबदारी आहे किंवा पाईपलाईनची जी जबाबदारी आहे ती सुरेश खाडे जे मिरजचे आमदार आहेत भाजपचे, त्यांच्या पुतण्याकडे त्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यांना 24 कोटी रुपयांचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे आणि तो दंडही त्यांनी भरलेला नाही. हे आरोप त्यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, नागरिक म्हणून कसं बघता? आता इतक्या डिटेलची माहिती आपल्याला नाही आहे, परंतु माझं इतकंच म्हणणं आहे की जर एखाद्या जुन्या नेत्यानं एखादी योजना आणली असेल, आता माझ्या मते ती चांगल्या पद्धतीनं झालेली इम्प्लिमेंट, परंतु इथून पुढची जी जबाबदारी आहे ती आत्ताच्या सध्या सरकारची आहे आणि त्यांनी आपला आपापसातील राजकारण बाजूला ठेवून जनतेला चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं सोयी मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. अच्छा, तुम्हाला काय वाटते, मी शेवटचा एक प्रश्न विचारेन, थेट पाईपलाईन योजना ही सक्सेस झाली की नाही झाली? झालेली आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे आत्ताच्या सरकारची जबाबदारी आहे. काय वाटतंय, तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये राहतात आणि तुम्हाला काय वाटते थेट पाईपलाईन योजनेबद्दल? मी तुम्हाला थेट विचारणार आहे, ही योजना सक्सेस झाली आहे का? कारण त्याच्यावरनं आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकारण तापलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून?
थेट पाईपलाईनच्या योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर इलेक्शन आलं की हा मुद्दा नेहमी येणारच आहे आणि सारखा येईल असं मला तरी वाटतंय. आपण नुसतंच वरवरचं बघण्यापेक्षा थेट पाईपलाईन सक्सेस झाली नाही झाली असं बघण्यापेक्षा त्याच्या पार्श्वभूमीकडे पण बघूया. कोल्हापूरला पाणी, स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे ही संकल्पना बंटीसाहेबांच्या डोक्यातून आलेली आहे आणि ती सगळी बंटीसाहेबांच्या म्हणण्यापेक्षा डाव्या आघाडीच्या किंवा काँग्रेस आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्याकडून आलेली आहे. त्याच्यामध्ये पानसरे असतील, एन डी पाटील सर असतील, बंटीसाहेब असतील, या सगळ्यांच्या डोक्यातून आली आणि ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी एकटा खंदा कार्यकर्ता म्हणून बंटी पाटलांनी उचललेली होती. आणि त्यावेळेपासून नेमकं सत्ता असू दे अगर नसू दे आपल्याला दिसून येते की बंटीसाहेबांनी ती योजनेच्या मागं आपले कष्ट भरपूर लावलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये बंटीसाहेबांच्याकडे सत्ता नसली तरीसुद्धा ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. पण याच्या मागं जे आत्ता विरोधक म्हणून त्यांच्यावर टीका करतायत, ही जी योजना बारगळली वगैरे असं म्हणून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय काय कुरापती काढलेल्या आहेत. योजना आणून इथंपर्यंत 40 किलोमीटरची पाईपलाईन टाकणे, त्या पाईपलाईनच्या मध्ये रस्त्यामध्ये आपलेच हस्तक मध्ये घालून कोल्हापूरच्या 7 ते 8 लाख जनतेला वेठीस धरण्यासाठी, पाण्याचा प्रश्न त्यांच्याकडे तसाच राहण्यासाठी फक्त आणि फक्त बंटीसाहेब यांचं नाव होऊ नये म्हणून पाईपलाईनचे नटबोल्ट चोरी करणे, पाईपलाईन उचलून नेणे, मुद्दामरून गळती काढणे, ह्याच्या सगळ्यांचे पुरावे आहेत. केसेस पण केलेले आहेत. एवढं सगळं कशाला? आपण एक ताजं उदाहरण घेऊया. ज्या वेळेला कोल्हापुरात पाणी आलं, बंटीसाहेबांचे अश्रू अख्ख्या कोल्हापूरनं बघितलेले आहेत. पण लगेच दुसऱ्या दिवशी वायरी कापण्याचं काम, आता ते काम कुणी केलं असेल? ज्याला हे वाटतंय की बाबा कोल्हापूरच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे ते का वायरी कापतील, का ज्यांना असं वाटतं की बंटीसाहेबांना श्रेय मिळू नये ते वायरी कापतील? त्याच्यामुळे हा सगळा जर बघितला की जाणीवपूर्वक आपल्याला दिसते की बंटीसाहेबांची योजना जी पाईपलाईन, थेट पाईपलाईन जी योजना त्यांनी आणलेली आहे, त्या योजनेचं पाणी फक्त आणि फक्त ईर्षेपोटी कोल्हापूरकरांना मिळू नये हा एक त्याच्यातला हेतू मला दिसतोय. काळा हेतू म्हणे आपण, काळा हेतू हा त्यातून दिसतोय. गेली 5 वर्ष झालं प्रशासकांची सत्ता आहे. प्रशासन हे जे आहे ते महाराष्ट्राची सत्ता आहे ती आपल्याला माहिती आहे की युतीची सत्ता आहे. ह्या सगळ्या तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रशासक म्हणजे महायुती? साहजिकच आहे. आज आपण बघूया कुठलाही अधिकारी युतीच्या कार्यकर्त्यांच्या, युतीच्या नेत्यांच्या शब्दापुढं जात नाही. वरून आदेश आला की अधिकारी जे म्हणतात, म्हणजे आपले नेते जे म्हणतात युतीचे, तेच अधिकाऱ्यांची वाटचाल सुरू आहे हेच दिसून येते. तुम्ही तक्रार करायला जावा, तुम्हाला तीच परिस्थिती येईल. अख्ख्या महाराष्ट्रात बघा, जिथं खून होतोय, जिथं ॲक्सिडेंट होतात, महायुतीचा कार्यकर्ता असला की तो लगेच सुटून जातोय. आणि मग ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसून होते. आता मध्यंतरी सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. जर पाईपलाईन, थेट पाईपलाईनच्या योजनेमध्ये केसेस झाल्या असतील, आपण FIR दर्ज केली असेल, पण त्यांच्यावर कारवाई न होण्याचं कारण काय? ते प्रशासकांचे हस्तक आहेत. आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या कोल्हापूरच्या जनतेला पाण्यासाठी वेठीस धरलं जाते फक्त आणि फक्त निवडणूक टार्गेट धरून. माझी ह्या महायुतीच्या सरकारच्या सगळ्या नेते मंडळांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी आपलं राजकारण जे काय असेल एकमेकांचे हेवे द्यावे, वेगळ्या ठिकाणी ठेवावे आणि कोल्हापूरकरच्या जनतेला पाण्यासाठी वेठीस धरू नये. एक चांगली योजना जी कुणाच्याही माध्यमातून, बंटीसाहेबांच्या माध्यमातून, इतर लोकांच्या माध्यमातून असू दे, ही पूर्णत्वास गेली आहे. ते सत्य मान्य करावं. आणखीन एक गोष्ट बोलायचं झालं तर आत्ता जे युतीमध्ये गेलेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत, त्या नेत्यांनी युती एकीकडे प्रचार करते की योजना बारगळली, त्यांचेच उमेदवार आम्ही पाईपलाईन योजनेमध्ये काय काम केले त्याचे फोटो दाखवून प्रचार करताना दिसत आहेत आपल्याला. त्यांच्या सगळ्या पत्रकांमध्ये आम्ही थेट पाईपलाईन योजनेसाठी आम्ही हे काम केलं, लगेच फोटोनिशी आणि स्वतःच्या फोटोनिशी आम्ही हे श्रम केले, आम्ही ते श्रम केले असं. मग हा जो प्रचार आहे हा कशासाठी सुरू आहे हा माझ्या मनामध्ये प्रश्न पडतोय. त्याच्यामुळं हे महायुतीचं जे काही काळं राजकारण सुरू आहे ते बाजूला सोडून एक हेल्दी राजकारण, एक सुदृढ राजकारण म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. पाण्यासाठी जनतेला वेठीस न धरता ज्याचं श्रेय आहे, श्रेयवाद घालूच नये. बंटीसाहेबांनी सुद्धा सांगितले, स्वतःच सांगितले, माझ्यासाठी त्यांच्यावर जे काय आरोप करायचे ते करा, पण पाण्यासाठी त्यांच्यावर हेवेदावे करण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वेठीस धरू नका. माझ्या मते ही योजना 100% यशस्वी झालेली आहे. फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळं किंवा युतीच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळं ते घरोघरी पोचत नाही आणि ती सगळी जबाबदारी आहे ती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे. बंटीसाहेबांचं किंवा इतर त्यावेळेस ज्यांनी ह्या योजनेसाठी पुढाकार केला त्यांचं एकच काम होतं, कळंबावाडीपासून कोल्हापूरपर्यंत हे पाणी आणणं. आता ते पाणी आणलंय, ते पाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये त्या जिथं गळती असेल, जिथं तांबरलेल्या कुजलेल्या पाईपलाईन असतील त्या बदलण्याचं काम कोणाचं आहे? ते नक्कीच महानगरपालिकेचं आहे. आता महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे? नक्कीच परत प्रशासकांच्यावर येते. प्रशासक नेते मंडळांच्या शिवाय शब्दाच्या पुढं नाही आहेत, ते स्वतःहून काहीही डिसिजन घेत नाही आहेत. रस्त्याची आपण दुरावस्था बघतोय, एकच रस्ता वारंवार केलेला आहे. 100 कोटीचे रस्ते गायब झालेले आहेत.
तुम्ही बघू शकताय पुन्हा पुन्हा नव्यांदा रस्ते झालेले आहेत. तुम्ही नेटवर सर्च करा, बांधकाम विभागाच्या डिपार्टमेंटला जाऊ शकताय, तिथं तुम्ही बघू शकताय एका रस्त्याचा खर्च आपल्या गलीतल्या इंजिनियरला जरी विचारा, जिथं 1 लाखाचा खर्च आहे तिथं तुम्हाला 17 ते 18 लाख नवीन रस्त्याचा खर्च तुम्हाला दिसून येईल. आणि आपण एवढं सुज्ञ नक्कीच आहे की जेणेकरून 1 लाखाच्याला 17 लाख का गेले असतील याचं वेगळं उदाहरण किंवा वेगळं काहीतरी सांगण्याची मला गरज वाटते असं वाटत नाही. कुणी कुणी ढपला कसे कसे पाडत आहेत हे आपल्या साऱ्या जनतेला माहिती आहे. धन्यवाद. अत्यंत अभ्यासू प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली दिसते. मी पुन्हा एकदा सांगतो की नागरिकांना कधीही कुणीही गृहीत धरू नये. नागरिक सुज्ञ असतात, सुजाण असतात. चाललेलं राजकारण, चाललेले हेवेदावे, चाललेले आरोप प्रत्यारोप, त्यांच्या फैरी या सगळ्यांची निरीक्षणं नागरिकांनी त्यांच्या मनामध्ये नोंदवून ठेवलेली असतात. ते व्यक्त होत नाहीत आणि जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा ते विद्रोही असतात आणि तेव्हा ते थेटपणे व्यक्त होतात. आणि ते व्यक्त होत असताना इतरांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेऊन अशाच पद्धतीच्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याच्या मूल्यांना आपल्या उराशी बाळगणं फार गरजेचं असतं. मी पुढे जाणार आहे. मी सध्या प्रभाग क्रमांक 10मध्ये आहे. मी एकाच मुद्द्यावर सध्या मगापासून बोलतो आहे, तो म्हणजे थेट पाईपलाईनचा मुद्दा. कारण या मुद्द्यावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते बंटी पाटलांना थेट टार्गेट केलं जातं आहे. त्यांना आरोपाच्या केंद्रस्थानी मांडलं जातं आहे. नेमकं सत्य काय, नागरिकांना काय वाटते हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. धन्यवाद.